जसं जसं ते बाळ सस्टेन करतं तेवढं त्याच्यात स्ट्रॉंगनेस डेव्हलप होतो. नॅचरल बर्थिंगमध्ये प्रसूतीच्या कळा येतात. त्या कळ्यामध्ये रक्तपुरवठा हा बाळाला कमी होत असतो. त्या रक्तपुरवठा कमी असताना पण जे बाळ सस्टेन करतं, त्यांचा श्वास सस्टेन करतं आणि त्यांचे हृदयाचे ठोके सस्टेन होतात, ते बाळ किती स्ट्रॉंग असेल हे विचार करा. त्यामुळे ती कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहे, तसंच तुमच्या बाळामध्ये आहे की नाही हे चेक केलं जातं त्या कंडिशनमध्ये. तसंच ज्या फ्लुईडमध्ये बाळ असतं ते पाणी बाहेर ढकललं जातं, त्यामुळे त्या बाळाचे लंग्स खूप जास्त फंक्शनल असतात. लंग्सला प्रॉब्लेम येत नाही, श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत नाही. आणि जेव्हा वजायनामधून ते बाळ जात असतं, त्या वजायनामध्ये काही चांगले मायक्रो बॅक्टेरिया असतात, ज्याच्यामुळं ती इम्युनिटी ते बाळाला डायरेक्टली आईकडून बाळाला पास होते आणि जे सिझेरियन सेक्शनमध्ये होणार नाही. सो अजून इम्युन तुमचं बाळ होईल, अजून स्ट्रॉंग ते बाळ होईल. डिलिव्हरीनंतर लगेच आई बाळाला घेऊ शकते, कारण तिला त्रास नसतो, भूल दिलेली नसते, ती पूर्ण शुद्धीवर असते. मग ते लगेच ब्रेस्ट फीडिंग सुरू होतं आणि त्यांच्यामधलं बॉन्डिंग खूप छान होतं.